नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात सगळे? आता आजच्या गोष्टीकडे वळूया. या मस्त रिमझिम पावसात शाळेत जाताना थोडंसं भिजण्याचा आनंद घेताय ना? शाळेचा विषय निघालाय तेव्हा मला आम्ही शाळेत म्हणत होतो त्या भारत मातेच्या प्रतिज्ञेची आठवण झाली. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझं प्रेम आहे. तुम्ही पण ही प्रतिज्ञा म्हणत असाल ना? आपल्या या भारत मातेवर आपण सगळेच जण खूप प्रेम करतो. पण आपला हा देश काही वर्षांपूर्वी म्हणजेच 75-76 वर्षांपूर्वी पारतंत्र्यात होता. त्यावेळी आपल्यावर इंग्रजांचं, ज्यांना ब्रिटिश म्हणतात, त्यांचं राज्य होतं. आपल्या देशावरचं हे राज्य उलथवून टाकण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी आपलं सर्वस्व बहाल केलं. त्यातलेच एक होते श्री बाळ गंगाधर टिळक, ज्यांना प्रेमाने आणि आपुलकीने भारतातल्या लोकांनी लोकमान्य ही पदवी दिली होती. आज आपण त्यांच्याच काही छोट्या छोट्या गोष्टी ऐकूया. या गोष्टीची फरमाईश केली आहे आपला मित्र आणि छोट्यांच्या गोष्टींचा फॅन कबीरने. आणि आजची गोष्ट लिहिली आहे सौ वृषाली पटवर्धन यांनी. त्यांना सुद्धा मुलांना गोष्टी सांगायला खूप आवडतं, त्यामुळे खास तुमच्यासाठी त्यांनी ही गोष्ट लिहून पाठवली आहे. चला तर मग ऐकूया. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, असं इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या केशव गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला. लहानपणापासूनच घरातले सगळे त्यांना बाळ या नावाने हाक मारायचे आणि पुढे बळवंतराव हेच नाव रूढ झालं. टिळक लहानपणापासूनच अत्यंत शिस्तप्रिय, धाडसी आणि धीट होते. एकदा असंच शाळेतली मधली सुट्टी झाली. टिळकांच्या वर्गातल्या काही मुलांनी भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या आणि त्याची टरफलं वर्गात सगळीकडे टाकून दिली. परत शाळा भरल्यावर गुरुजी वर्गात आले आणि वर्गात सगळीकडे टरफलं बघून खूप चिडले. त्यांनी मोठ्या आवाजात वर्गातल्या सगळ्या मुलांना विचारलं, शेंगा कोणी खाल्ल्या आणि ही टरफलं अशी सगळीकडे का टाकली आहेत? सगळी मुलं मान खाली घालून बसली. कोणीही बोलायला तयारच होईना. मग गुरुजी अजूनच रागावले. म्हणाले, जर तुम्ही बोलायला तयार नसाल तर मी वर्गातल्या प्रत्येकालाच शिक्षा म्हणून छडी मारणार आणि प्रत्येकाने ती टरफलं उचलायची. आणि खरंच त्यांनी प्रत्येक मुलाला छडी मारायला सुरुवात केली. गुरुजी जेव्हा टिळकांजवळ आले तेव्हा टिळक धीटपणे म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. असंच एकदा शिक्षक वर्गावर शिकवत असताना टिळक आणि त्यांच्याजवळ बसलेला मुलगा बोलत होते. गुरुजींनी ते बघितलं आणि शिकवायचं थांबून त्यांनी टिळकांना विचारलं, आत्ता मी काय शिकवलं ते सांग बरं. गुरुजींनी त्यावेळेस वर्गात जे जे शिकवलं ते सगळं टिळकांनी बरोबर सांगितलं, कारण ते मुळातच खूप हुशार आणि एकपाठीही होते. पण दुसरा मुलगा मात्र काहीही सांगू शकला नाही. त्यावेळेस गुरुजींनी टिळकांना समजावून सांगितलं की तू बोलून तुझ्याच या वर्गमित्राचं नुकसान होतंय. तुला येतंय, पण शिकवत असताना कुणीही बोलायचं नाही, हा नियम आहे. शिक्षकांनी हे समजवल्यानंतर टिळकांनी आपली चूक शांतपणे ऐकून नंतर सुधारणा केली. शाळेतल्या या 2 प्रसंगांवरून आपल्याला टिळकांच्या दोन्ही बाजू दिसतात ना. आपली चूक नसताना कोणासमोर न नमणारे टिळक आणि आपली चूक असताना ती मान्य करून त्यावर काम करून सुधारणा करणारे टिळक.
त्याचबरोबर लहानपणापासूनच त्यांच्याकडे असलेली गोष्टींची समज आणि स्पष्ट वक्तता सुद्धा आपल्याला दिसते. लहानपणी टिळकांची प्रकृती खूप नाजूक होती. ते वारंवार आजारी पडायचे. त्यामुळे विद्यार्थी असतानाच त्यांनी 1 वर्ष फक्त आरोग्य सुधारायला राखून ठेवलं. या काळात त्यांनी पोहणं, धावणं, सूर्यनमस्कार घालून आपलं आरोग्य उत्तम केलं आणि याच वेळेस त्यांनी तलवारबाजी सुद्धा शिकून घेतली. आधी सांगितलं तसं टिळक अतिशय बुद्धिमान विद्यार्थी होते. खूप कठोर अशी ज्ञानसाधना म्हणजेच त्या विषयाचं अगदी खोल ज्ञान मिळवण्यासाठी लागतील ते कष्ट त्यांनी केले. कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांचा पोशाख होता सदरा, अंगरखा, पगडी, धोतर, जो अगदी शेवटपर्यंत त्यांनी ठेवला होता. टिळकांनी कायद्याचा खूप चांगला अभ्यास करून BA LLB ही पदवी घेतली आणि शिकत असतानाच त्यांनी ठरवलं की आपलं शिक्षण झाल्यावर इंग्रजांची नोकरी न करता देशसेवा करायची. आपल्या भारत देशाला या इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवून द्यायलाच आपलं आयुष्य समर्पित करायचं. टिळक सगळ्या प्रकारे स्वराज्य मिळवण्यासाठी धडपडत होते. त्यांच्या केसरी या वर्तमानपत्रातून म्हणजेच पेपरमधून ते सातत्याने इंग्रजांनी देश सोडून जावा यासाठी लिखाण करत होते. इंग्रज राज्यकर्त्यांना वाटलं की वृत्तपत्र वाचून इथली जनता सुद्धा त्यांना पाठिंबा देईल. मग या लोकांना आवरणं आपल्याला अवघड होऊन जाईल. मग इंग्रजांनी 1908 साली त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला. राजद्रोह म्हणजे भाषणं देऊन, चळवळी करून आपल्या लोकांना सरकारविरुद्ध भडकवणं. आता खटला आला की कोर्टात जाणं आलं. आपण केलेल्या गोष्टी का केल्या आणि त्या कशा चुकीच्या नव्हत्या हे सांगणं आलं. स्वतः वकील असल्यामुळे लोकमान्य टिळकांना आपल्या बचावाचं भाषण स्वतःच लिहून सादर करायचं होतं. न्यायालयाच्या इमारतीमध्येच त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. नजरकैदेत म्हणजे त्यांनी एकाच ठिकाणी राहायचं. त्यांच्यावर सतत कडक पहारा ठेवला गेला. त्यासाठी एका इंग्रज माणसाची नेमणूक करण्यात आली. ते काय करतात काय नाही ह्याच्या बातम्या इंग्रजांकडे पोचवल्या गेल्या. मग टिळकांनी या वेळेचा चांगला उपयोग करायला सुरुवात केली. ते रात्र पुस्तकं वाचायचे, भाषणासाठी नोंदी करायचे, टिपणं काढायचे. त्यामुळे हा इंग्रज माणूस जो त्यांच्यावर कडक लक्ष ठेवून असायचा तो पण जागा राहायचा. एकदा कंटाळून तो त्यांना म्हणाला, "अहो मिस्टर टिळक, तुम्ही नुसतं इकडून तिकडे येरझाऱ्या घालता आणि पुस्तकं वाचत बसता रात्रभर. झोपणार कधी?" टिळक म्हणाले, "अजिबात नाही. तुमच्याच सरकारनं राजद्रोहाचा खोटा खटला माझ्यावर भरलाय. मग त्यासाठी माझ्या बचावाच्या भाषणाची तयारी कोण करणार?" तो इंग्रज शिपाई त्यांना म्हणाला, "खोटा खटला? तुम्ही सुद्धा काहीतरी चूक केली असणारच." टिळक त्या शिपायाला म्हणाले, "व्यापारासाठी म्हणून तुम्ही इंग्रज लोक आमच्या देशात आलात आणि इथलेच होऊन बसलात आणि आता आमच्यावरच राज्य चालवताय. या अत्यंत चुकीच्या गोष्टीविरुद्ध मी माझ्या वृत्तपत्रात लिहिलं तर त्याला काय राजद्रोह म्हणतात? माझ्याशी तुम्ही हे सगळं का बोलताय हे मला चांगलं कळलंय. झोप आली असेल ना तुम्हाला? जाऊन झोपा तुम्ही. मी काही इथून पळून जाणार नाही, शब्द देतो मी तुम्हाला." आणि खरोखरच पहारा देणारा तो माणूस रात्री नीट झोपला. उलट टिळकांनीच त्याला सकाळी उठवलं. तर असे हे शब्दांना पक्के असलेले टिळक. पण बरं का मुलांनो, या आणि अशा अनेक खटल्यांमध्ये इंग्रजांनी त्यांच्या विरुद्ध निकाल दिला. त्यामुळे खूप वेळा आणि खूप वर्ष त्यांना तुरुंगात सुद्धा जावं लागलं बरं का. तुम्हाला सांगितलं तसं स्वराज्य म्हणजेच
आपल्या लोकांचं राज्य येण्यासाठी टिळकांचे वेगवेगळे प्रयोग आणि प्रयत्न सतत सुरू असायचे. टिळक जनतेच्या म्हणजेच लोकांच्या प्रश्नांकडे नेहमीच लक्ष ठेवून असायचे आणि त्यावर सतत त्यांच्या केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमध्ये लिहायचे. त्यांची बाजू अगदी तळमळीने मांडायचे. याच त्यांच्या वृत्तपत्रामध्ये एकदा त्यांनी आपल्या देशात राष्ट्रीय उत्सव सुरू व्हावेत असा विचार मांडला. भारताबाहेरच्या काही देशांमध्ये सुद्धा लोकांना एकत्र करून असे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे आपल्या भारतामध्ये सुद्धा असेच उत्सव व्हावेत असं वाटत होतं. या उत्सवांमुळे सामान्य जनता एकत्र येईल, त्यांच्यात नेहमीच एकीची भावना दृढ होईल. आपल्या देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोक एकत्र येणं किती महत्वाचं आहे हे सांगता येईल. आणि या अशा उत्सवाच्या निमित्ताने आपल्याच देशबांधवांनी केलेल्या छोट्या मोठ्या वस्तूंचं प्रदर्शन भरवता येईल. आणि मग आपोआपच स्वदेशी वस्तू वापरायच्या, इंग्लंडमधून आलेल्या कुठल्याच गोष्टी वापरायच्या नाहीत हा विचार हळूहळू लोकांमध्ये पसरेल. टिळकांचा असा खूप मोठा हेतू राष्ट्रीय उत्सव सुरू करण्यामागे होता. मुलांनो, म्हणजे बघा टिळकांना किती दूरदृष्टी होती ते. टिळकांच्या या कल्पनेचं लोकांनी अतिशय उत्साहाने स्वागत केलं. महाराष्ट्रात शहर आणि लहान गावांमध्ये सुद्धा मग सार्वजनिक गणेशोत्सव अगदी उत्साहाने साजरे होऊ लागले. व्यासपीठावरून आपल्या कला सादर करण्यासाठी लोक एकत्र येऊ लागली. त्यांच्यामध्ये आधीच असलेली एकीची भावना अजूनच पक्की होऊ लागली. त्यामुळेच टिळकांचं नाव अगदी घराघरात पोचलं. लोक त्यांना प्रेमाने लोकमान्य म्हणायला लागले. मित्रांनो, आज आपण जो सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो ना, त्याचं पूर्ण श्रेय हे लोकमान्य टिळकांचं बरं का. तर छोट्या दोस्तांनो, लोकमान्य टिळकांच्या या गोष्टीमधून आपण त्यांचा करारीपणा, धीटपणा, खूप मेहनत घ्यायची तयारी, लोकांना नेहमीच बरोबर घेऊन काम करणं, देशप्रेम, देशाची सेवा, हे आणि असे अनेक गुण आपल्यामध्येही आपण आणायचा प्रयत्न करूया. तर आज जी मी गोष्ट सांगितली ती फक्त एकच गोष्ट नव्हती, तर एका व्यक्तीचं चित्रण होतं. ती व्यक्ती कशी होती हे वेगवेगळ्या प्रसंगांमधून सांगायचा आमचा प्रयत्न होता. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. आणि हो, आम्ही वाट बघतोय बरं का तुमच्या गोष्टींची, कवितांची. चला तर भेटूया एका नवीन गोष्टीमध्ये. अच्छा,